तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहोत आंबळे माशांची रेसिपी। तर मित्रांनो, ही रेसिपी कशी बनवायची तर येथे आम्ही आता सुरुवात करणार आहोत रेसिपी बनवायला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। तर आज कशा प्रकारे रेसिपी बनवायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, इथे आंबळे मासे आहेत आणि या आंबळे माशांची आता येथेच आम्ही रेसिपी बनवणार आहोत। तर मित्रांनो, बघू शकता येथे घेतलेले आहेत आंबळे मासे, धुवून घेतलेले आहेत हे। तर आता येथेच चुलीवरती आम्ही रेसिपी बनवणार आहोत। तर मित्रांनो, आधी आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत पातेल्यामध्ये। तर बघू शकता मित्रांनो, त्यामध्ये टाकलेले आहे तेल। तर त्यामध्ये आता टाकणार आहोत संडे मसाला। तर एवढा टाकलेला आहे संडे मसाला। तर आता हा घेणार आहोत कांदा लसूण मसाला। तर बघू शकता एवढा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला। आणि हे घेतलेले आहे मिरची पावडर। तर आपण आता हे सर्व मिश्रण एकत्र तळून घेणार आहोत। तर त्यामध्ये आता टाकायचे आहे हळद पावडर, टाकलेले आहे कोथिंबीर, आणि त्यामध्ये आता टाकणार आहोत मासे। तर त्यामध्ये आता टाकलेले तांबडे मासे। तर यामध्ये आता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। तर आता थोडे गरम करून झालेले, तर त्यामध्ये आता पाणी टाकणार आहोत। तर मित्रांनो, त्यामध्ये टाकण्यासाठी येथे घेतलेलं आहे हे आम्ही धना पावडर आणि खोबरं एकत्र बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। तर ते आता याच्यामध्ये टाकणार आहोत। तर हे मिक्सरमध्ये आम्ही धना पावडर आणि खोबरं हे एकत्रित मिक्स करून बारीक करून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आता शिजण्यासाठी पाणी जास्त टाकायचं आहे। तर बघू शकता खूप छान अशी तरी पण आलेली आहे त्याला। तर आता आपण शिजवून घेऊ मासे। तर मित्रांनो, आमचा कालवण आता तयार होत आलेला आहे। तर बघू शकता खूप छान अशी तरी पण आलेली आहे त्याला। तर आता आमचं कालवण लवकरच तयार होईल। तर आज आम्ही बनवलेला आहे आंबळी माशांचा रस्सा। तर बघू शकता त्याला तरी सुद्धा खूप छान आलेले आहे। तर मित्रांनो, आमचा आता आंबळी माशांचा रस्सा तयार झालेला आहे। तर बघू शकता खूप छान असं कालवण आमचं तयार झालेलं आहे। तर आम्ही आता हे कालवण उतरून घेणार आहोत। तर बघू शकता खूप छान असं आंबळी माशांचा रस्सा तयार झालेला आहे।
तर मित्रांनो, आजचा आमचा आंबळी माशांचा रस्सा बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला आता असेच आमचे रेसिपी व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आमचे असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये.